हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण. मी भाग्यश्री माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर इथं बघा पिऊ कशी बसली होती आणि पिऊला आणि चिवला आता मी दोघींना एकत्रच आंघोळ घालते. त्याच्यामुळे काय होतं, माझाही वेळ वाचतो आणि दोघीही शांततेत छान आंघोळ करतात. त्यानंतर दोघींचं छान मस्त आवरलं आणि इथं देवपूजा करून घेतली. आजकाल झाडांना ना फुलं खूप छान सुंदर येत आहेत, त्याच्यामुळं देवपूजा पण एकदम मनसोक्त होते, मनासारखे होते आणि देवघर पण बघा किती छान उठून दिसते. आणि हा माझ्या दारातला चाफा आहे, याची बरीचशी फुलं मी काढून घेते देवाच्या पूजेसाठी, पण रोज छान छान अशा कळ्या उमलतच असतात. देवपूजा झाली त्याच्यानंतर म्हटलं आधी चहा ठेवावा आणि चहा होतोय तोपर्यंत म्हटलं मग आपण हळदीचं लेपन करून घ्यावं. प्रत्येक आठवड्यात मी शक्यतो मंगळवार, त्यानंतर गुरुवार आणि शुक्रवार या 3 दिवशी तरी हळदीचं लेपन करते आणि मध्ये आधी मग पौर्णिमा अमावस्या काय असेल तेव्हा एकदा करते. आणि तिथं पण दाराला पण फुलं वगैरे वाहिली, धूप वगैरे दाखवला आणि त्याच्यानंतर मग चहा वगैरे मी घेतला आणि त्याच्यानंतर मग मी लागले कामाला. आता मी इथं ना मशीन लावत होते आणि पण तेव्हा मी दोन्ही मुलींना झोपवलं होतं, कारण त्या झोपल्याशिवाय माझी कोणतीच कामं होत नाहीत. आणि त्या दोघी जाग्या असतील ना आणि जर मी किचनमध्ये असेल तर त्या हॉलमध्ये पसारा करतात, मी हॉलमध्ये असेल तर त्या किचनमध्ये पसारा करतात. त्याच्यामुळे मी त्यांना झोपवते आणि तशाही त्या लवकरच उठतात 6 वाजता. त्याच्यामुळे मग त्यांना झोपवलं की कामं माझी पटपट 12-1 वाजेपर्यंत होऊन जातात. तर पहिल्यांदा इथं मी मशीन लावली. मशीन मी रोज नाही लावत, कारण एवढे काही कपडे नसतात आणि त्याच्यामुळे मग एक दिवस आडच मी मशीन लावते. आणि खरं तर ही मशीन आल्यापासून माझी निम्मी कामं तर खूप सोपी झालेली आहेत, कारण खूप वेळ वाचतो कपड्यांमध्ये. आणि आज बेत होता इडलीचा, कारण खूप दिवस झालं चिव पण खूप इडली करत होते. त्याच्यामुळे मग म्हटलं चला आज करूयाच. तर मग इथं मी एका साईडला ना शेवग्याची शेंग शिजत टाकली होती, मी सांबर वगैरे करून घेतला होता आणि एका साईडला म्हटलं की मग चला बटाट्याची भाजी पण करून घेऊयात. तर इथं मी कांदा परतून घेते, त्याला मी जिरं मोहरी आणि कढीपत्ता मिरची याची सगळ्याची फोडणी करून घेतली आणि हा कांदा छान असा ब्राउनिश होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली आहे आणि ते छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये उकडलेला बटाटा आपल्याला ॲड करायचा आहे. उकडलेला बटाटा जेव्हा पण मी इडलीसाठी बटाट्याची भाजी करते ना, तेव्हा कधीही मी त्याच्या फोडी करत नाही, असा हातानेच कुस्करते. आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये मीठ आणि साखर ॲड करायची आणि ते छान मिक्स करून घ्यायचं. मग जे अगदी त्याच्या फोडी नाहीत ना राहिल्या तरी पण चालतं, पण खूप छान टेस्टी भाजी लागते. आणि इथं पीठ बघू शकता, इतकं छान पीठ झालं होतं ना, खूप छान आंबलं होतं ते पीठ. आणि याच्या इडल्या पण इतक्या सॉफ्ट मस्त झाल्या होत्या. आणि इथं बटाट्याची बघा भाजी आपली रेडी आहे आणि ही पण भाजी खूप टेस्टी होते. फक्त ह्या भाजीमध्ये ना जेव्हा आपण गॅस बंद करायचा 5 मिनटं आधी फक्त थोडीशी साखर वरून टाकायची आणि त्यानंतर बटाट्याची भाजी झाली, सांबरही झाला. त्याच्यानंतर मग इथं मी एका साईडला चटणी करून घेतली आणि एका साईडला इडली पात्रामध्ये इडल्या करत ठेवल्या. आम्हाला एवढा एकच पात्र मी इडली करते, पुन्हा मी काही इडली करत नाही, कारण आमच्यात दोघेच खाणारे असतो आम्ही. चिव काय एखादी दुसरीच इडली खाते आणि मग बाकीचे शक्यतो आमच्याकडे सगळे डोसेच असतात. तर इथं बघा मी मिस्टरांचं ताट रेडी केलं होतं, तर त्यांना सांबर, चटणी, बटाट्याची भाजी, इडली आणि जे डोसे केले होते ते दिले होते. आणि त्यानंतर आमचं रात्रीचं जेवण पण झालं आणि मग मी इथं किचन साफ करून घेतला, भांडी वगैरे सगळं व्यवस्थित घासून घेतली. असा किचन साफ केल्याशिवाय फ्रेश वाटत नाही. तर चला हा व्लॉग छोटासा मी इथंच एंड करते. आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.